गोकुळचा 17 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळच्या वतीनं स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या 10व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या 17 लाख लिटर दूध संकलन पूर्तीचा अमृत कलश पूजन कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार संजय मंडलिक, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव या ठिकाणी संपन्न झाला। यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले। यावेळी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या 10व्या पुण्यतिथी दिवशी 18,42,000 लिटर संकलनाचा टप्पा पूर्ण झाला। हा एक चांगला योगायोग आहे। यावेळी सुयेकर साहेबांच्यामुळेच मुंबई येथे दूध विक्री चालू झाली। त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने या संघाचे मार्केट निर्माण झालं। गोकुळच्या दूध उत्पादकांच्या घामाला आणि श्रमाला खऱ्या अर्थाने किंमत ही मुंबई पुणे येथील दूध विक्रीमुळे मिळाली आणि याचं सगळं श्रेय हे आनंदराव सुयेकर यांना जातं। 2.5 वर्षापूर्वी सत्ता परिवर्तन झालं आणि दूध उत्पादकांनी नवीन संचालक मंडळाच्या हातामध्ये सत्ता दिली। त्यावेळी संघाचे संकलन सरासरी 12.5 लाख लिटर होतं। मुंबईमध्ये गोकुळच्या म्हैस दुधाला फार मोठी मागणी आहे। जिल्ह्यातील दूध उत्पादकांना चालना देण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करायचे ठरवलं। अनेक बैठका घेतल्या आणि म्हैस दूध वाढीसाठी जातीवंत म्हैस खरेदी योजना प्रभावीपणे राबवण्यात आली। यासाठी दूध उत्पादक, संचालक, नेते, कर्मचारी यांनीही म्हैस खरेदीसाठी सुरुवात केली। याचा मोठ्या प्रमाणात परिणाम म्हणजे परराज्यातील जातीवंत म्हैशी खरेदी करण्यात आल्या। यामुळे संघाच्या म्हैस दूध संकलनात वाढ होण्यास मदत झाली। मुंबईमध्ये अमूलचे म्हैस दुधाचे विक्रीचे आवाहन गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती परतवून लावले आहे। निश्चितच भविष्यात दूध उत्पादकांच्या सहकार्याने 20 लाख लिटरचा टप्पा पूर्ण करू असा विश्वास यावेळी व्यक्त केला। यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक क्रांती करण्याचे काम केले। तसेच आपल्या कर्तृत्वाने या गोकुळचा पाया रचला व गोकुळला खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या पुढे घेऊन जाऊन मुंबई आणि राज्यभर पोहोचवायचं असे काम स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांनी केले आहे। तसेच महाराष्ट्राचा ब्रँड म्हणून गोकुळला आपल्याला पुढे नेण्यासाठी येणाऱ्या भविष्यकाळात अगदी मायक्रो प्लॅनिंग करून संघाच्या विविध योजना राबवून दूध उत्पादन वाढवणे, दूध विक्री वाढवणे, कमीत कमी खर्च, काटकसर व बचतीचे धोरण आवश्यक आहे। येणाऱ्या भविष्यकाळात 25 लाख लिटर दूध संकलन पूर्ण करू यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केलं। दूध उत्पादक हिताचे निर्णय प्रामुख्याने गोकुळच्या सत्तेमध्ये आल्यानंतर आपण करू शकलो आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात देखील गोकुळच्या माध्यमातून 4 पैसे शेतकऱ्याला जास्तीचे कसे देता येईल यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मनोगत व्यक्त केले। यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये म्हणाले की प्रतिदिन 20 लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प दिनांक 7/6/2021 रोजी गोकुळ येथे करण्यात आला होता। लाखो दूध उत्पादकांच्या सहकार्याने तो संकल्प पूर्णत्वाकडे जात असताना आज गोकुळच्या इतिहासातील दूध संकलनाचा उच्चांक झाला असून आज गोकुळने 17 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला आहे। यामध्ये म्हैस दूध संकलन 9 लाख लिटर्स व गाय दूध 8 लाख लिटरचा समावेश आहे। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील व आघाडीचे सर्व नेते मंडळी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेली 2.5 वर्षात राबवलेल्या सभासद हिताच्या विविध योजना, प्रभावी कामकाज, संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार व माझ्या सर्व सहकारी संचालक यांनी दिलेल्या बहुमोल सहकार्याने तसेच दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी यांच्या योगदानाने गोकुळची दिमाखात वाटचाल सुरू आहे। याचा मला मनस्वी आनंद झाला आहे असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं। यावेळी 17 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी योगदान दिलेले दूध उत्पादक, दूध संस्था, संघाचे सुपरवायझर, पशुवैद्यकीय अधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच खासदार संजय मंडलिक, बिद्री कारखान्याचे चेअरमन के.पी. पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली।
या कार्यक्रमाचे स्वागत माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले, तर आभार संघाचे संचालक किसन चौगले यांनी मानले. तसेच सूत्रसंचालन MP पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ सो, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील सो, खासदार संजय मंडलिक, चेअरमन अरुण डोंगरे, आमदार राजेश पाटील, माजी आमदार KP पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, KDCC बँकेचे संचालक भैया माने व संघाचे संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.